नमस्कार. आज आपण ज्यांच्याशी बातचीत करणार आहोत ते आज आपल्या सोबत आहेत सचिन तिरपुडे सर, जे स्थानिक भंडारा विधानसभा निवडणूक 2024 करता या निवडणुकीचा उमेदवारीत राहण्याची दाट शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे भंडारा जिल्हा अनुसूचित जाती सेलचे जिल्हा महासचिव या पदावर ते कार्यरत आहेत, तथा ठाणा जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा प्रमुख म्हणून ते काम करत आहेत मागील अनेक वर्षापासून. आपण जाणून घेऊ की भंडारा मतदारसंघात निवडणूक लढण्याची त्यांची पूर्ण तयारी आहे. सर, काय सांगाल आपण जनतेला की आपण काय तयारी करता आहात आणि आपला सर्वप्रथम परिचय आपण या ठिकाणी द्यावा. नमस्कार, मी सचिन तिरपुडे, जिल्हा महामंत्री अनुसूचित जाती मोर्चा भाजपा तथा ठाणा जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख म्हणून मागील कित्येक वर्षापासून या क्षेत्रात भाजपाचं काम करतो आहे आणि 2021 मध्ये जिल्हा परिषदची निवडणूक सुद्धा भाजपाच्या सीटवर लढलेलो होतो. आता यापुढे जी 2 ते 3 महिन्यानंतर एक विधानसभा निवडणूक आपल्या महाराष्ट्र राज्यात लागणार आहे, तर पवनी भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये जर पक्षाने तिकीट दिली तर आपण ही निवडणूक नक्कीच लढणार आणि मागील कित्येक वर्षापासून या ठिकाणी जे रखडलेले प्रश्न आहेत, जनतेचे, गोरगरीब जनतेचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की जे अजूनपर्यंत पूर्णत्वास गेले नाही, ते पूर्ण करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करणार आणि एक या माध्यमातून जनतेची सेवा, समाजसेवा करण्याचा पूर्ण हेतू आपल्या मनात आहे. आणि ही निवडणूक लढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे तोच आहे की या समाजातील संपूर्ण समुदायाला, तसेच विशेष करून जो बहुजन समाज आहे, ज्या बहुजन समाजाकडे वारंवार दुर्लक्ष केलं जातं, त्या समाजाची मुख्य म्हणजे सेवा करण्याचा संधी या माध्यमातून मिळेल अशी अपेक्षा करतो आहे आणि या निवडणुकीची तयारी मी करीत आहे. सर, आपल्याला वाटतं का राज्य सरकार ज्या पद्धतीने आता काम करत आहे आणि ती आपले काम जनतेपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले आहे? शिंदे सरकारच्या नेतृत्वात आज भाजप महाराष्ट्रात काम करत आहे, काय सांगाल त्याबद्दल? बघा, या ठिकाणी शिंदे सरकार ज्या पद्धतीचं कार्य करीत आहे त्या माध्यमातून बरेचशा राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचलेल्या आहेत. घरकुलच्या माध्यमातून असणार, सन्मान निधीच्या माध्यमातून असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, असे मोठ्या प्रमाणामध्ये एक सर्वसामान्य जनतेला या सरकारच्या माध्यमातून लाभ मिळत आहे. आता अलीकडेच शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्याचा पण निर्णय सरकारने घेतलेला आहे. वीज बिल माफ सुद्धा या ठिकाणी सरकारने करण्याचा पूर्ण निर्णय घेतलेला आहे. अशा बऱ्याच योजना आहेत की ज्या या सरकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलेल्या आहेत. सर, सरकारनेच आता एक 2 महिन्यापूर्वी नवीन लाडकी बहीण योजना जाहीर केली, पण ही फक्त निवडणुकीच्या समोरच केली असं विरोधकांचं म्हणणं आहे. आपण काय सांगाल त्यावर? खरंच ही योजना त्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचेल का आणि सातत्याने ती सुरू राहील का? बघा, ही जी लाडकी बहीण योजना आहे, ही लाडकी बहीण योजना संपूर्ण जनतेपर्यंत जे लाभार्थी, योग्य लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा सरकारचा पूर्णपणे मानस आहे आणि ती योजना जनतेपर्यंत नक्कीच पोहोचेल. येणाऱ्या काळात सुद्धा ती योजना जनतेपर्यंत पोहोचणार. जर का समजा असं झालं नाही तर जनतेला त्याचा भविष्यात खूप मोठा त्रास होऊ शकतो. कारण ही आमदारकीची निवडणूक झाल्यानंतर बऱ्याचशा निवडणुका लगेच लागलेल्या असतात. तर अशा प्रकारचा समजा प्रकार जनतेत झालं तर येणाऱ्या ज्या काही नगरपरिषद निवडणूक असतील, पुढच्या जिल्हा परिषद निवडणूक असतील, त्यामध्ये सुद्धा याचा दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून सरकारच्या माध्यमातून असा कुठलाही चुकीचा कार्य होणार नाही. ही लाडकी बहीण योजना आहे ही सतत या ठिकाणी सुरू राहील.
सर, मागील वेळी भंडारा विधानसभेतून अपक्ष आमदार जे निवडून आले आहेत भोंडेकर, आपल्याला काय वाटतं की मतदारसंघात त्यांचे योग्य कामं झाले आहेत का? बघा, भोंडेकर साहेबांचं कामाची जी पद्धत आहे ती पद्धत जरा म्हणजे खूप चांगली आहे, परंतु त्यांनी मागील 4.5 वर्षामध्ये जी काही मुख्य कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या कामाकडे कुठंतरी त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून या भंडाऱ्यासारख्या शहरामध्ये ज्या समस्या आज भेडसावत आहेत त्या समस्या तशा प्रकारच्या व्हायला नको होत्या. आता पर्याय नाही आहे, कारण की 4.5 वर्ष 4.5 वर्षाचा कालावधी लुटून गेलेला आहे, परंतु प्रामुख्याने आमदार साहेबांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ते त्यांच्याकडून ते असं व्हायला नको. सर, युवकांच्या विकासासाठी जिल्ह्यात आज एकही चांगली MIDC नाही. भविष्यात जर आपल्याला विधानसभेत संधी मिळाली तर आपण काय त्यासाठी काही योजना आपण आखली आहे का? बघा, मी गेल्या 20 वर्षापासून शिक्षकी पेशामध्ये आहे. रोजगाराचा जो तुमचा सगळ्यांचा प्रश्न जो आहे हा ज्वलंत प्रश्न आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावतो. तर आपल्याला जर का संधी मिळाली तर आपलं पहिलं काम हेच राहील की जे बेरोजगार या ठिकाणी आहेत त्या बेरोजगाराला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार, त्यांच्या कामाच्या पात्रतेनुसार त्यांना काम कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करणार. कारण की जर का आपले या ठिकाणचे सुशिक्षित बेरोजगार हे कुठंतरी कामाला लागतील तर येणाऱ्या काळामध्ये एक चांगला विकास या भंडारा जिल्ह्याचा, या पवनी भंडारा विधानसभा क्षेत्रातून नक्कीच होईल. सर, मागील आठवड्यात भारतीय जनता पक्षाच्या काही बैठका झाल्या, महत्वपूर्ण बैठका झाल्या आणि त्यांनी भंडारा विधानसभा क्षेत्र भाजप पक्षच लढवेल असा ठराव केलेला आहे असं समजून पडतं. काय सांगाल त्या संदर्भात? अगदी बरोबर आहे की या ठिकाणी ज्या आपल्या बैठका सुरू आहेत त्या बैठकामध्ये भंडाऱ्याच्या संदर्भात तो एक निर्णय सर्वानुमते ठरलेला आहे की महाराष्ट्र सरकारने महायुती जरी असली तरी भंडारा पवनीची जी सीट आहे ती भाजपालाच द्यावी असा सर्वानुमते ठराव पारित झालेला आहे आणि तो वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेला आहे. यापूर्वी स्वर्गीय रामचंद्र अवसरे हे भंडारा विधानसभा क्षेत्रात त्यांनी काम केलं होतं आणि त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून आज भाजपने या मतदारसंघावर पुन्हा एकदा आपला दावा केलेला आहे आणि अपक्ष आमदार यांच्यावर थोडा मतदारसंघात जी नाराजी आहे त्या संदर्भात आपण काय सांगू शकता? नक्कीच, हा प्रश्न अगदी बरोबर आहे की स्वर्गीय अवसरे साहेब जे आमदार होते त्यांचा असा इतिहास आहे की तुम्ही या पूर्ण पवनी आणि भंडारा क्षेत्रामध्ये जर का फिरले तर त्यांच्या प्रत्येक गावामध्ये एक छोटा मोठा काम का असेना परंतु प्रत्येक गावात त्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना काम दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांची एक वेगळी ओळख या विधानसभा क्षेत्रात झालेली आहे. आमदार भोंडेकर साहेबांनी सुद्धा समजा अशाच प्रकारचं कुठंतरी अनुकरण केलं असतं तर कदाचित आज अशा प्रकारचा विषय पुढे आला नसता. सर, नक्कीच आपल्याला पुढच्या भविष्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. पण शेवटचं एक अजून की जर पक्षाने आपल्याला तिकीट नाही दिली तर आपण पक्षाच्या विरोधात ही निवडणूक लढणार का? काय वाटतं आपल्याला की आपण त्याविषयी काय विचार करताय? बघा, आपण पक्षाचं पूर्ण वेळ प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि एक असा विश्वास आहे की पक्ष एका कामाची दखल घेऊन आपल्याला नक्कीच तिकीट जाहीर करणार. परंतु जर का समजा पक्षाने तिकीट मला दिली नाही, दुसऱ्या आमच्या कोणत्याही एखाद्या पदाधिकाऱ्यांना समजा किंवा कार्यकर्त्याला तिकीट दिली तर आपण त्या ठिकाणी त्याचा पूर्णपणे काम करू. पक्षाच्या विरोधात कुठलेही काम आपण करणार नाही आणि अपक्ष निवडणूक लढणार नाही. धन्यवाद सर, खूप खूप. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.